दळणवळण व वाहतूक मार्गे समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडते? मुंबई नाशिक. 701 चौरस किलोमीटर आहे. 701 चौरस किलोमीटर मुंबई नाशिक. एम एस आर डी सीने बनवलं आहे. महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन MSRDC यांनी बनवलेले. 10 जिल्ह्यातून जातो. 10 जिल्ह्यातून जातो. स्वर्गीय डॉक्टर बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं त्याला आहे. कृषी समृद्धी केंद्र आहे. 700 किलोमीटर 6 लेन काय 6 लेन बापरे 6 लेन आहे. 120 मीटर रुंद 6 लेन 120 मीटर रुंद आहे. मुंबई नागपूर ते अंतर 8 तास पूर्ण 8 घंटे में. बापरे बाप सही है भाई. पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कुठे? पश्चिम रेल्वे चर्चगेट मुंबई. चर्चगेट मुंबई. कुल मिला के किती ते रेल्वे हेडक्वार्टर दिखते. चर्चगेट नहीं CSMT छत्रपति CSMT सेंट्रल में मुंबई में आता. इधर में आता चर्चगेट. यहाँ पे होता यहाँ पे MP में आता है. कोलकाता हाजीपुर. चेन्नई सिकंदराबाद. न्यू दिल्ली. यहाँ इलाहाबाद. यहाँ हाजीपुर. यहाँ तो बिलासपुर. यहाँ पे जयपुर. यहाँ तो गोरखपुर. यहाँ पे गोरखपुर के बाद में यहाँ पे आता है असम की राजधानी दिसपुर. असम में यहाँ पे है ना. यहाँ पे भी कोलकाता यहाँ पे भी आता है. यहाँ पे हुगड़ी दक्षिण किनारपट्टी वाला जो है दक्षिण किनार विशाखापट्टनम आणि पूर्व किनारपट्टी भुवनेश्वर. ठीक है भुवनेश्वर में आता है वो. ना हाँ किती कोणतं कुठे दिला आहे? पश्चिम रेल्वे विभागाच्या वगैरे चर्चगेट आहे. CSMT सेंट्रल में आता है. CSMT सेंट्रल नागपूर इथून पुणे येथून रेल्वे येत असताना खालीपैकी कोणते स्थानक लागत नाही? नागपूर ते पुणे इथे असं ना भुसावळ कसं नागपूर येथून पुणे येथे रेल्वेने येत असताना खालीपैकी कोणते स्थानक लागत नहीं? पुणे गोंदिया. ये भाई जब सीधी सी बात है नागपुर से पुणे आए तो गोंदिया काय के लिए जाने का? गोंदिया बोल है ना गोंदिया जाने का काय के लिए? देवगिरी एक्सप्रेसवे मुंबईला कोणत्या शहराशी जोडते? देवगिरी एक्सप्रेस छत्रपती संभाजी महाराज नगर. देवगिरी एक्सप्रेसवे देवगिरी छत्रपती संभाजी महाराजांचे देवगिरी पुराणा छत्रपती संभाजी महाराज नगर ते मुंबई. छत्रपती संभाजी महाराज नगर ते मुंबई. देवगिरी एक्सप्रेसवे छत्रपती संभाजी महाराज नगर ते मुंबई. देवगिरी एक्सप्रेसवे छत्रपती संभाजी महाराज नगर ते मुंबई. महाराष्ट्र एक्सप्रेस राज्यातील सर्वात लांब अंतर्गत रेल्वे आहे. कोल्हापूर नागपूर गोंदिया मार्ग. डेक्कन एक्सप्रेस मुंबई ते पुणे. सिंहगड एक्सप्रेस मुंबई ते पुणे. कोयना एक्सप्रेस मुंबई ते कोल्हापूर. मुंबई ते कोल्हापूर बाबा. महालक्ष्मी एक्सप्रेस मुंबई ते कोल्हापूर. हुतात्मा एक्सप्रेस पुणे ते सोलापूर. तुतारी एक्सप्रेस दादर ते सावंतवाडी. मोस्ट MP दादर ते सावंतवाडी. तुतारी एक्सप्रेसवे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वर वसले आहे? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 सोलापूर. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक हा पुणे विजयवाडा होतो. याचा जीवन क्रमांक नॅशनल हायवे 9 होता. नॅशनल क्रमांक 65 महामार्ग राष्ट्रीय इंदापूर सोलापूर वरगाव तालुका. नॅशनल हायवे 8 मुंबई दिल्ली. नॅशनल हायवे 50 पुणे नाशिक. 221 सोलापूर धुळे. 3 मुंबई आग्रा. कोकण रेल्वे महामार्ग सर्वात जास्त लांबीचा बोगदा कोणता? करबुडे. कोकण रेल्वे कोकण रेल्वेवर रत्नागिरी जवळ करबुडे बोगदा 6.5 किलोमीटर पसरलेला आहे. कोकण रेल्वेवर सर्वात लांबीचा पूल होणारी शरावती नदीवर 2.06 किलोमीटर. कोकण रेल्वे विकास महामंडळ 1990. कोकण रेल्वेमुळे मुंबई व कोचीन दरम्यानचे अंतर 513 किलोमीटरने कमी झाला. कोकण रेल्वे महाराष्ट्रात लांबी 378. कुरबुडे आहे ना भाई.
कुठे आहे तो? कुरबुडे कुरबुडे बोगदा कुरबुडे बोगदा कुरबुडे बोगदा शरावती नदी. कोकण रेल्वे प्रकल्पासाठी कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना 1990. कोकण रेल्वे 1990. कोकण रेल्वे 1990. यामध्ये कोकण रेल्वे 1990मध्ये स्थापना झालेली आहे. कोकण रेल्वे विकास महामंडळाची स्थापना 26 जुलै 1990 झाली व प्रकल्प 26 जानेवारी. रोरो वाहतूक समुद्रमार्ग आहे भाई. रोरो मार्गो रोरो. 3 काय आहे? आंतरजाल. प्रश्नात दिले सर्व वाहतूक किंवा दळणवळणाची साधने आहेत. रोरो वाहतूक लोहमार्ग समुद्रमार्ग आहे, बरोबर आहे. शिवनेरी बस वाहतूक रस्ते मार्ग आहे, बरोबर आहे. टपाल सेवा संदेश वाहनाची पारंपरिक पद्धत आहे. आंतरजाल इंटरनेट. आंतरजाल म्हणजे इंटरनेट. आंतरजाल इंटरनेट. खालील कोणते थंड हवेचे ठिकाण टॉय ट्रेनने पोहोचू शकतो? टॉय ट्रेन माथेरान रायगड. टॉय ट्रेन चलते हैं यहाँ पे. टॉय ट्रेन चलते हैं माथेरान में. टॉय ट्रेन. नेरळ ते माथेरान 20 किलोमीटर नॅरो गेज मार्ग आहे हा. 20 किलोमीटरच्या. बापरे. माथेरान थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे. माथेरान सर्वाधिक लांबीचा नॅरो गेज मूर्तिजापूर यवतमाळ 113 किलोमीटर आहे. डेक्कन क्वीन पुणे ते मुंबई. डेक्कन क्वीन पुणे ते मुंबई. डेक्कन क्वीन दख्खनची राणी महाराष्ट्राच्या मुंबई पुणेला जोडणारी एक्सप्रेस. डेक्कन क्वीन 1930 सुरू झाली. डेक्कन क्वीन विद्युतीकरण झालेली महाराष्ट्रातील पहिली रेल्वे आहे. कोणत्या साली मुंबई ते मंगलोर अशी कोकण रेल्वे सेवा सुरू झाली? कोकण रेल्वे 1990 में भाई मुख्यालय बना. 1998 में सेवा शुरू. 1990 में मुख्यालय बना. 1998 में सेवा शुरू. कोकण रेल्वे मुंबई कोकण रेल्वे मुंबई ते मंगलोर. सुरुवात 26 जून 1998. 741 किलोमीटर आहे. बापरे. मुंबई गोवा हायवे हा खालीलपैकी कोणत्या क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला? मुंबई गोवा एक्सप्रेसवे. नॅशनल हायवे 66. बापरे. नॅशनल हायवे 66. मुंबई हायवे नॅशनल हायवे 60 नॅशनल हायवे मुंबई गोवा नॅशनल हायवे 66 में चल रहा है. गोवा राष्ट्रीय मार्ग. रत्नागिरी जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय मार्ग कोणता? 166. महाराष्ट्रातील लांबी 166ची ना. नॅशनल रत्नागिरी कोल्हापूर. गोंदिया जिल्ह्यातून कोणत्या ठिकाणी विमानतळ आहे? गोंदिया बिसरी या ठिकाणी. बिसरी या ठिकाणी विमानतळ आहे. बिसरी विमानतळ गोंदिया जिल्हा. बिसरी विमानतळ बिसरी विमानतळ. खालील कोणत्या ठिकाणी विमानतळ नाही? कोणत्या ठिकाणी? सांगली या ठिकाणी विमानतळ नाही. वाढवण पोर्ट पालघर. वाढवण पोर्ट पालघर में आहे. रायगड यहाँ पे रत्नागिरीमध्ये जैतापूर प्रकल्प अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे. नियोजित बंदर तालुका डहाणू जिल्हा पालघर. सोलापूर धुळे राष्ट्रीय मार्गावर खालील कोणते शहर आहे? वो तो है सोलापूर वाले देखते बैठेंगे. चिपी विमानतळ सिंधुदुर्ग. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग में चिपी विमानतळ इथेच आहे. चिपी विमानतळ इथे आणि रेड्डी पोर्टसुद्धा इथेच आहे. आणि इथे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे. आणि या ठिकाणी पालघर या ठिकाणी कोणतं? वाढवण पोर्ट इधर ही है. चिपी विमानतळ आहे ना. चिपी विमानतळ सिंधुदुर्ग आहे. मालवण वेंगुर्ला शहरादरम्यान चिपी एवढे. खालील कोणता महामार्ग धुळे जिल्ह्यातून जात नाही? धुळे जिल्ह्यातून. ठीक आहे. महाराष्ट्रातील पहिला लोहमार्ग या 2 शहरांना सुरू झाला. महाराष्ट्रातील पहिला लोहमार्ग मुंबई ते ठाणे 1853. 1853. 16 एप्रिल. 16/4 का स्क्वेअर 16/4/1853 या ठाणे मार्गावर झाली. साहिब सिंध व सुलतान अशी 3 इंजिन होती. सोलापूर धुळे राष्ट्रीय मार्ग नंबर 211 211. समृद्धी महामार्ग महाराष्ट्रात किती मुख्य 10 जिल्ह्यांना जोडते? 701 चौरस किलोमीटर. 6 लेन का है ये? 6 लेन 120 मीटर की रुंदी है.
120 मीटर 740 किलोमीटर 10 जिल्ह्यांना जोडते. 10 जिल्ह्यांना बाळासाहेब ठाकरे. भारताच्या सर्वात लांबीचा राष्ट्रीय मार्ग नॅशनल हायवे 44 कन्याकुमारी है ना, कन्याकुमारी तक जाता है वो. देशातील सर्वात मोठा राष्ट्रीय मार्ग श्रीनगर ते कन्याकुमारी 4112 किलोमीटर 11 राज्यांना जोडतो. सर्वात लांब राष्ट्रीय मार्ग नॅशनल हायवे 4112. सर्वात कमी लांबीचा राष्ट्रीय मार्ग नॅशनल हायवे 47A कुंदनपूर ते कोची 59 किलोमीटर. समृद्धी महामार्ग या प्रकल्प महाराष्ट्र स्टेट रोड डेवलपमेंट कॉर्पोरेशन MSRDC ने बनाया है. समृद्धी मार्ग 710 26 तालुके 8 तासात महावाहतूक. MSRDC 120 मीटर 8 लेन आहे. अबे 8 नहीं 6 लेन है भाई. हो ये 8 लेन कर सकते भविष्य में. 120 किलोमीटर वाहनांचा वेग आहे. खर्च 56,000 करोड. शिवडी न्हावा सागरी पूल कोणत्या 2 शहरांना जोडतो? मुंबई ते नवी मुंबई. नवी मुंबई को जोड़तो शिवडी न्हावा शेवा. शिवडी न्हावा शेवा मुंबई ते नवी मुंबई. शिवडी न्हावा शेवा मुंबई नवी. याला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणतात. शिवडी न्हावा शेवा मुंबई नवी मुंबईला जोडणारा पूल. लांबी 21.8 किलोमीटर. देशातील सर्वाधिक. नांदूर माधवेश्वरला नाशिक महाराष्ट्र भारतपुराचे म्हणतात. वांद्रा वरळी सागर सेतू मुंबईतील वांद्रा ते वरळी. वांद्रा वरळी सागर सेतू यांनाच राजीव गांधी सागर सी लिंक म्हणतात. राजीव गांधी का नाम दिया गया है ना. लांबी 5.6. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ गोठ्या मुंबई. CSMT मुंबई. छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल CSMT छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे आहे. छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे भारतातील मध्य रेल्वेचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे. मध्य रेल्वेचे मुख्यालय मुंबई येथे. जुने नाव व्हिक्टोरिया टर्मिनस. भारतातील पहिली रेल्वे इथूनच धावली होती 1853 16 एप्रिल ना 16 एप्रिल झाली. चर्चगेट पश्चिम रेल्वे. छत्रपती शिवाजी महाराज CSMT मध्ये रेल्वेचे मुख्यालयापैकी रेल्वे डिव्हिजन कोणत्या ठिकाणी आहे? रेल्वे डिव्हिजन भुसावळ. जळगावच्या भुसावळमध्ये आहे ना भाई. जळगाव लिखते बैठेंगे. महाराष्ट्रामध्ये रेल्वेचे 2 मुख्यालय आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे. पश्चिम रेल्वेचे 5 विभाग आहेत. पुणे मुंबई नागपूर सोलापूर आणि भुसावळ. पुणे मुंबई नागपूर सोलापूर भुसावळ. मोस्ट टाइम पुणे मुंबई नागपूर सोलापूर भुसावळ. पश्चिम रेल्वेचे 5 विभाग आहे. खालीपैकी कोणत्या महाराष्ट्रीय रस्त्यांचे बांधकाम देखभाल करण्याचे कार्य करता? MSRDC. खालीपैकी कोण महाराष्ट्रातील रस्त्यांचे बांधकाम व देखभाल करण्याचे कार्य करत नाही? MSRDC नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया. जिल्हा परिषद MSSCनी करता. MSSC म्हणजे MSRDC महाराष्ट्र रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन करता. महाराष्ट्रातील सर्व रस्त्यांचे बांधकाम देखरेख करण्याचे कार्य करता. रस्त्याच्या देखभालीसाठी जिल्हा परिषद सुद्धा कार्य करते. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया ही संस्था राष्ट्रीय महामार्ग कामगिरी. MSSC महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी काउन्सिल ही सुरक्षेबद्दलची माहिती आहे. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कुठे? नागपूरमध्ये आहे. भारतात सध्या 17 आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. 17 इंटरनॅशनल. अरे बापरे इंटरनॅशनल 17 इंटरनेशनल एयरपोर्ट में नागपुर में एक है. मुंबई में छत्रपति शिवाजी महाराज इधर है. नागपुर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दिल्लीमध्ये इंदिरा गांधी आहे. दिल्ली का इंदिरा गांधी आहे. कलकत्ता में नेताजी सुभाषचंद्र बोस. अहमदाबाद में सरदार पटेल. अमृतसर गुरु रामदास जी. पोर्ट ब्लेयर वीर सावरकर बोल दिया. गुवाहाटी में गोपीनाथ बारडोलाई. गुवाहाटी गोपीनाथ बारडोलाई. इतर विमानतळे शहरांची नावे आहेत. ठीक आहे. पर्यटन सिद्धटेक अहिल्यादेवी नगर. सिद्धटेक अहिल्यादेवी नगर कर्जत तालुका आहे. बल्लाळेश्वर सुधागड. बल्लाळेश्वर आणि वरद विनायक. बल्लाळेश्वर वरद विनायक रायगड. बल्लाळेश्वर वरद विनायक रायगड. आणि सिद्धेश्वर अहिल्यादेवी नगर. पाले थंड हवेचे ठिकाण जळगाव या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर, पाचगणी, सातारा, माथेरान, राजमाची, कनकेश्वर, रायगड, चिखलदरा, अमरावती, रामटेक, नागपूर, लोणावळा, खंडाळा, भीमाशंकर, पुणे, इगतपुरी, नागेश, पाल, जळगाव, चिंचोली, बीड, अंबाझरी, भिंगार, बुलढाणा, दापोली, महाड, रत्नागिरी. देवीच्या 3.5 शक्तिपीठाचे अर्धपीठ कुठे आहे? वणी, नाशिक, सप्तशृंगी. माहूर, तुळजापूर, कोल्हापूर हे पूर्ण माहूर.
भारतात 108 शक्तिपीठ आहे. 3.5 शक्तिपीठ महाराष्ट्रात आहे. कोल्हापूर लक्ष्मी, महालक्ष्मी, तुळजापूर जिल्हा धाराशिव भवानी माता, माहूर जिल्हा नांदेड रेणुका माता, वणी नाशिक सप्तशृंगी आरतीपीठ, संत चोखामेळा यांचे जन्मगाव कुठे? मेहुणा राजा. संत चोखामेळा मेहुणा राजा बुलढाणा. संत चोखामेळ्यांचे जन्मस्थान बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा मेहुणा राजा या ठिकाणी आहे. मेहुणा या ठिकाणी. संत चोखामेळा समाधीस्थळ पंढरपूर. चोखामेळा महार. संत नामदेवांचे गुरु होते. मेहुणपुरी बुलढाणा. संत रामदास सज्जनगड, गाडगेबाबा अमरावती, ज्ञानेश्वर आळंदी, सोपानदेव सासवडचे पठार कुठे? सातारा. तुकडोजी महाराज मोहजरी, संत एकनाथ पैठण. यापैकी कोणते ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात नाही? महाराष्ट्रात नाही आहे. महाकालेश्वर, भीमाशंकर, कृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर येते. भीमाशंकर पुणे, कृष्णेश्वर छत्रपती संभाजी महाराजांनगर, त्र्यंबकेश्वर नाशिक. एकूण 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे. भीमाशंकर पुणे, तालुका आंबेगाव, बैद्यनाथ परळी बीड, कृष्णेश्वर छत्रपती संभाजी महाराज, त्र्यंबकेश्वर नाशिक, औंढनाथ हिंगोली, परळी वैजनाथ बीड येते. परळी वैजनाथ बीड येते. महाराज 5 ज्योतिर्लिंग भीमाशंकर पुणे, परळी वैजनाथ बीड, कृष्णेश्वर छत्रपती संभाजी महाराजांनगर, त्र्यंबकेश्वर नाशिक, औंढनाथ हिंगोली. भारतात एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत. तुळजाभवानी धाराशिव, तुळजाभवानी माता मंदिर धाराशिवमध्ये आहे. धाराशिव. बीडमध्ये परळी वैजनाथ. तुळजाभवानी मातेचे मंदिर धाराशिव जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात देवीची 3.5 शक्तिपीठ आहे. कोल्हापूर महालक्ष्मी, तुळजापूर, धाराशिव, तुळजाभवानी, माहूर, नांदेड रेणुका माता, वणी नाशिक सप्तशृंगी. अष्टविनायकांपैकी कोणते ठिकाण पुणे जिल्ह्यात नाही? अष्टविनायकापैकी पुणे जिल्ह्यात कोणते? सिद्धटेक, अहिल्यादेवीनगर. सिद्धेश्वर गणपती, सिद्धटेक, अहिल्यादेवीनगर इथे, मोरगाव, थेरूर, लेण्याद्री, ओझर, रांजणगाव ही 5 ठिकाणे पुणे जिल्ह्यात आहे. पाली आणि महाळी अष्टविनायकांची 2 ठिकाणे रायगड जिल्ह्यात आहे. येथे गोंधळ करू नका. महाराष्ट्रात 8 अष्टविनायक आहेत. तसे विदर्भाचे 8 अष्टविनायक वेगळे आहेत. तुम्ही विदर्भात फॉर्म भरला असल्यास तुम्हाला ते विचारू शकतात. 8 अष्टविनायक. टेकडी गणपती नागपूर, टेकडी गणेश टेकडी नागपूर आहे. शमी घृष्णेश्वर, शमी विघ्नेश आदासा जिल्हा. अष्टदशभुज रामटेक, अष्टदशभुज रामटेकमध्ये अष्टदशभुज पण आहे. रामटेकमध्ये अष्टदशभुज रामटेक ह्याला याचा पुरा. भ्रूशुंड मेढा जिल्हा भंडारा. सर्वतोभद्र पवनी भंडारा. सिद्धिविनायक केळझर जिल्हा वर्धा, सिद्धिविनायक केळझर वर्धा. चिंतामणी यवतमाळ. वरदविनायक भद्रावती तालुका चंद्रपूर, वरदविनायक भद्रावती तालुका चंद्रपूर. संत निवृत्तीनाथ कुठे गेला तर त्र्यंबकेश्वर. संत निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर. संत निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर नाशिक. संत ज्ञानेश्वर आळंदी पुणे. संत सोपानदेव सासवड पुणे. संत मुक्ताबाई कोथळी जळगाव. पाचाळ येथे खालीलपैकी कोणाच्या मध्ये? पाचाळ राजमाता जिजाबाई. पाचाळ या ठिकाणी कोणाची समाधी आहे? पाचाड या ठिकाणी कोणाची समाधी आहे? पाचाळ या ठिकाणी राजमाता जिजाबाई. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे राजमाता जिजाबाईंची समाधी. यापैकी कोणते स्थळ गडचिरोली जिल्ह्यामध्ये नाही? गडचिरोली जिल्ह्यामध्ये मार्कड, प्रतापगड सातारामध्ये आहे. प्रतापगड किल्ला सातारा जिल्ह्यात आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्याच्या ठिकाणी एकमेव रेल्वे स्थानक आहे? वडसा. काखेत कडसा गावाला वडसा आहे ना. वडसामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक रेल्वे स्थानक आहे, रेल्वे स्टेशन आहे भाई. रेल्वे स्टेशनमध्ये उलट गंगाव विदर्भाची खजुराहो. मार्कंडा. विदर्भाची खजुराहो. विदर्भाचा खजुराहो मार्कंडा. विदर्भाचा खजुराहो मार्कंडा म्हणून प्रसिद्ध आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. विदर्भाचे खजुराहो उलट गंगा म्हणून ओळखले जाणारे धार्मिक व पर्यटन स्थळ मार्कंड मंदिर आहे. मार्कंडा मंदिर गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यात आहे. 18 मंदिरांचे समूह वैनगंगा नदीच्या काठावर आहे. नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर. नांदेडमध्ये हेमाडपंथी शिवमंदिर. होट्टल हे खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? देगलूर तालुक्यात आहे. देगलूर तालुका. नांदेड जिल्ह्यामध्ये होट्टल मंदिर आहे.
हेमाडपंथी शिवमंदिर हॉटेल मंदिर, हेमाडपंथी प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर हॉटेल नांदेड या ठिकाणी आहे. पैठण तालुका ही संतांची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते. संत ज्ञानेश्वरांचा जन्म झाला होता. मोस्ट टाइम पैठण तालुका संत ज्ञानेश्वर यांच्या संतांची भूमी म्हणून ओळखली. संत ज्ञानेश्वर. प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर, सिद्धेश्वर शिवमंदिर हॉटेल, देवलगुरू, नांदेड जिल्हा 505 किलोमीटर अंतरावर तालुका पैठण तालुका संत ज्ञानेश्वर आज्ञा देतो ना. पैठणमध्ये संत ज्ञानेश्वर, आपेगाव पैठणजवळ संत नामदेव, पंढरपूरने संत नामदेव, संत एकनाथ पैठणमध्ये. संत एकनाथ सुद्धा इथे एकनाथ नाही आहे म्हणून संत ज्ञानेश्वर. एकनाथांचा सुद्धा जन्म एका ठिकाणी झाला आहे. संत मुक्ताबाई आळंदी पुणे, संत तुकाराम देहू पुणे, संत रविदास उत्तर प्रदेश. खालीपैकी कोणत्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचे समाधीस्थळ आहे? देहू. आज्ञा देतो. संत तुकाराम महाराजांचे जन्मभूमी समाधीस्थळ देहू पुणे. संत तुकडोजी महाराज यांचे जन्मस्थान कोणते? तुकडोजी महाराज अमरावतीमध्ये संत तुकडोजी महाराज जन्म 30 एप्रिल 1909 मध्ये आहे ना. तुकडोजी महाराज मेरली इम्पॉर्टंट आहे. 30 एप्रिल 1909 मध्ये यावली अमरावती. मृत्यू 11 ऑक्टोबर 1967 मोजरीमध्ये आला. तर गुरु आळकोजी महाराज, माणिक बंडोजी इंगळे. अंधश्रद्धा व जातीवाद निर्मूलन 1942च्या छोडो आंदोलन, भारत छोडो आंदोलन सहभाग व भजनातून जनजागृती. पुणे जिल्ह्यात किती अष्टविनायक? एकूण 5 अष्टविनायक. महाराष्ट्रात 8 अष्टविनायक आहेत. 2 तिथं रायगडमध्ये आहे, 1 इथं आहे, 1 5 इथं आहे. 5 ना. मोरेश्वर, मोरगाव पुणे, चिंतामणी शेरूर पुणे, गिरिजात्मक लेण्याद्री पुणे, विघ्नेश्वर ओझर पुणे, महागणपती रांजणगाव पुणे, सिद्धेश्वर सिद्धटेक अहिल्यानगर, बल्लाळेश्वर पाली रायगड, वरदविनायक महाड पुणे. छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ कोणते? वडू बुद्रुक. कृष्णा वेण्णा ना. छत्रपती संभाजी महाराज 14 मे 1657 पुरंदर किल्ला पुणे. मृत्यू 11 मार्च 1689 समाधीस्थळ वडू बुद्रुक शिरूर पुणे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिरशा माळ हे ठिकाण कुठे आहे? जव्हार ठाणे नाही, पालघर थंड हवेचे ठिकाण जव्हार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शिरपा माळ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शिरपा माळ ठिकाणी जव्हार, पालघर या ठिकाणी आहे. अमरावती जिल्ह्यात हे ठिकाणी महानुभाव पंथांची काशी म्हणून ओळखले जाते. रिद्धपूर ओळखले जाते. अमरावती जिल्ह्यात रिद्धपूर हे ठिकाण महानुभाव पंथांची काशी म्हणून ओळखले जाते. महानुभाव पंथांची काशी रिद्धपूर ठिकाण, अमरावती जिल्हा. श्री गोविंद प्रभूचे महानुभाव पंथांचे पंचकृष्णांपैकी 4थे अवतार होते. त्यांची समाधी रिद्धपूर या ठिकाणी आहे. प्रतापगड सातारामध्ये आहे. प्रतापगड सातारा, चिखलदरा अमरावती, अजिंठा वेरूळ, संभाजी महाराजनगर, शेगाव शिर्डी अहिल्यानगर. प्रतापगड सातारामध्ये आहे. हा 4था चुकीची जोड आहे, चुकीची आहे. संत एकनाथ महाराजांचे जन्मस्थळ कुठे? संत एकनाथांचा जन्म पैठण. संत ज्ञानेश्वर प्लस एकनाथ यांचे जन्मस्थळ पैठणच आहे. संत ज्ञानेश्वर आणि एकनाथ यांचे जन्मस्थळ पैठण आहे. संत एकनाथ महाराज जन्मस्थळ पैठण. छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ पैठण आहे. लोकप्रिय ग्रंथ एकनाथी भागवत, भावार्थ, रामायण, रुक्मिणी स्वयंवर. हे गाव पैठण तालुक्यात गोदावरी नदीकाठी वसले संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थळ आहे. आपेगाव पैठण या ठिकाणी त्याचे जन्म झाले. आपेगाव पैठण. आळंदीमध्ये समाधी आहे त्यांची. संत ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मस्थळ आपेगाव पैठण या ठिकाणी. ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीस्थळ आळंदी पुणे या ठिकाणी. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणती लोककला आहे? रत्नागिरी जिल्ह्यात नमन लोककला आहे. नमन लोककला रत्नागिरी जिल्ह्यात आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कुठे आहे? पुणेमध्ये आहे. 12 ज्योतिर्लिंग भीमाशंकर, आंबेगाव पुणे, बैद्यनाथ, परडी वंजनाथ, कृष्ण छत्रपती संभाजी महाराज, त्र्यंबकेश्वर नाशिक, औंढा नागनाथ हिंगोली, बैद्यनाथ बीड, औंढा नागनाथ हिंगोलीमध्ये आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गोंदिया जिल्ह्यात आहे? गोंदिया जिल्ह्यात कोणते? कचारगड गुहा. गोंदिया जिल्ह्यात सालेकसा तालुका. कचारगड गुहा आशिया खंडातील सर्वात मोठी गुहा असल्याचे म्हणतात. कचारगड गुहा गोंदिया. कचारगड गुहा गोंदिया. कचारगड आहे गोंदिया में भाई. कचारगड गोंदिया. सातारा जिल्ह्यामधील वारा मोठीची विहीर. वारा मोठीची विहीर कोणत्या गावी आहे? बारामोटीची विहीर सातारामध्ये. सातारा बारामोटीची विहीर आहे.
लिंब या ठिकाणी बारामोटेची विहीर आहे. सातारामध्ये बारामोटेची विहीर लिंब या ठिकाणी आहे. सातारामध्ये बारामोटेची विहीर लिंब या ठिकाणी आहे. खालीलपैकी कोणते पर्यटन स्थळ महाबळेश्वरमध्ये नाही? महाबळेश्वरमध्ये कोणते पर्यटन स्थळ नाही? वरजाई धबधबा. सातारामध्ये विचारणार आहेत ते. आंबा हे पर्यटन स्थळ कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? आंबा हे पर्यटन स्थळ कोल्हापूरमध्ये, एवढं लक्षात ठेवायचं. आंबा शाहूवाडी आंबा. खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला पालघरचे महाबळेश्वर म्हणतात? महाबळेश्वर. पालघरचे महाबळेश्वर. जव्हार. यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले जव्हार हे पालघर आहे. जव्हार हे महाबळेश्वर किंवा मिनी महाबळेश्वर म्हणतात. जव्हारमध्ये दाभोसा आणि हिरवाडा मनमोहक धबधबे आहे. ओके. पालघर जिल्ह्यातील कोणता पारंपरिक नृत्य प्रसिद्ध आहे? तारपा प्रसिद्ध नृत्य आहे. आदिवासी लोकांचे श्रद्धास्थान बाबलाई देवी भामरागड. बाबलाई देवी भामरागड. शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नर तालुक्यात झालेला आहे. सिंदखेड राजा येथे लखुजी जाधव यांचा राजवाडा होता. सिंदखेड राजामध्येच लखुजी जाधव यांची सिंदखेड राजा येथे लखुजी जाधव यांचा राजवाडा होता. लखुजी जाधव हे जिजाऊ साहेब यांचे वडील व त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा होते. अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणते ठिकाण नाही? संत तुकाराम मोजरी आहे. रिद्धपूर आहे. अंबादेवी कुठून आहे? पुरातन शिवमंदिर सालबर्डी. हा पण अमरावतीच आहे. वरील चारही ठिकाण अमरावतीमध्ये आहे. बरोबर आहे. शिरड शहापूर येथील मंदिर प्रसिद्ध आहे. शिरड शहापूरमध्ये दिगंबर जैन मंदिर. शिरड शहापूर 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 दिगंबर जैन. खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायक नाही? पाली, मोरगाव, रांजणगाव. गणपतीपुळे नाही आहे भाई. गणपतीपुळे ते पर्यटन स्थळ आहे. रायगड, रत्नागिरीमध्ये जैतापूरचे प्रकल्प आहे. तिथं गणपतीपुळे सुद्धा आहे. जैतापूर किंवा गणपतीपुळे. अजिंठा वेरूळ भारतातील प्रसिद्ध स्थळे छत्रपती संभाजी महाराज नगर येथे आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या कशासाठी प्रसिद्ध होते? राजामाता जिजाऊ यांचे जन्म ठिकाण आहे. बरोबर आहे. लखुजी जाधव यांचं घराणं आहे. सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा. राजामाता जिजाऊ यांचे जन्म ठिकाण शिवनेरी किल्ला जुन्नर तालुका पुणे जिल्हा. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्म ठिकाण ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ बीड आहे. औंढा नागनाथ हिंगोली भाई. मोस्ट टाइम पी औंढा नागनाथ हिंगोली. बीडमध्ये बैद्यनाथ आहे. बीडमध्ये बैद्यनाथ आहे. औंढा नागनाथ हिंगोलीमध्ये आहे. एक बाजार बाबा. एक चिखलदरा थंड ठिकाण अमरावती इथं आहे. चिखलदरा अमरावती. उंची 18 कर्नाळा रायगड पक्षी अभयारण्य. कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. प्रसिद्ध आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. कर्नाळा तो पक्षी अभयारण्य आहे. किल्ला आहे अभय. कर्नाळा किल्ला रायगड जिल्हा. पनवेल तालुक्यात किल्ला आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्यही आहे. तर मग द्यायचं का आम्ही? कर्नाळा हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? किल्ला बी पक्षी अभयारण्य. किल्ला द्यायचा. मोस्ट टाइम किल्ला द्यायचा भाई. किल्ला आन्सर दिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे? शिवनेरी किल्ल्यावर झाला. जुन्नर तालुका. हरिहरेश्वरला सुंदर समुद्र किनारा आहे. हरिहरेश्वरला सुंदर समुद्र किनारा आहे. हरिहरेश्वर समुद्र किनारा आहे. रायगड जिल्ह्यात येते. हे सावित्री नदी अरबी समुद्राला मिळते. अजंठा येथील जातक कथा आहे. जातक कथा. अजंठाली छत्रपती संभाजी महाराज लेणी बौद्ध लेणी यांचे जास्त प्रमाणात त्यांच्या जातक कथा आहे. भारतातील ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात किती? एकूण 5 ज्योतिर्लिंग. एकूण किती? 12 ज्योतिर्लिंगपैकी 5 इथे आहे. भीमाशंकर, आंबेगाव, पुणे, बैद्यनाथ, परळी वैजनाथ, बीड, बैद्यनाथ, कृष्ण, छत्रपती संभाजी, नाशिक, औंढा नागनाथ, हिंगोली. मोस्ट टाइम पी. शेख फरीदा बाबांचा गिरड. शेख फरीदा बाबा गिरड वर्धामध्ये येते. शेख फरीदा बाबा गिरड मिळते. छत्रपती संभाजी महाराज. महाराष्ट्रातील प्रसिद्ध शीख गुरुद्वारे कुठे आहे? नांदेडमध्ये शीख गुरुद्वारा आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध शीख गुरुद्वारा नांदेड. खालीलपैकी कोणती जागा नरनाळा किल्ल्यामध्ये आहे? नरनाळा अकोलामध्ये येते. तिथं लाल महल आहे. पुणे में है भाई. लाल महल तर पुण्यात आहे. अमल दरवाजा, शहानूर, नरनाळा किल्ल्यात आहे. सर्व ठिकाण तिथेच आहे. ठीक आहे. हेमल कसा? गडचिरोली.
हेमलकसा गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात हेमलकसा स्थळ आहे. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्प आनंदवन उद्योगासाठी काम करणारी संस्था चंद्रपूर जिल्ह्यात बोर्डाच्या जवळ आहे. आनंदवनची स्थापना बाबा आमटेंनी केली. बाबा आमटेंना पद्मश्री, पद्मभूषण, रायमन मॅग्सेसे पुरस्कार मिळाले. संत तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंज आश्रम मोजरी या ठिकाणी, गुरुकुंज आश्रम मोजरी या ठिकाणी, मोजरी हे गाव अमरावती या ठिकाणी आहे. मोजरी येथे राष्ट्र तुकडोजी महाराजांचे समाधी स्थळ त्यांचे गुरुकुंज आश्रम आहेत. तुमसर भंडारामध्ये तांदूळची मोठी बाजारपेठ आहे. तुमसरमध्ये सर्वात मोठी मोस्ट आहे तुमसर भंडारामध्ये तांदूळची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. तुमसर भंडारा जिल्ह्यात आहे. महाराष्ट्र कोकण पूर्ण विदर्भ भात शेती केली जाते. भात म्हणजे तांदूळ होते. ठीक आहे. तुमसरची बाजारपेठ सुगंधित तांदळासाठी प्रसिद्ध आहे. सुगंधित तांदूळ मिळते तिथं, समजा. बुलढाणा जिल्ह्यात प्रसिद्ध लोणार सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झालेली आहे. लोणार सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झाली. खाऱ्या पाणी सरोवर आहे. पौराणिक कथेनुसार. ठीक आहे. सोलापूर हे च्या लघु उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. चादरीसाठी सोलापुरी चादर मोस्ट टाईम सोलापुरी चादर. पैठणी येवला चादर. ठीक आहे. भंडारा यासाठी भातासाठी. भंडारामध्ये तुमसर हे भातसाठी. तुमसर तांदूळ. सुगंधित शेती. महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा नाशिक या ठिकाणी भरते. सिंहस्थ कुंभमेळा नाशिक या ठिकाणी. कुंभमेळा म्हणजे ठराविक काळानंतर पवित्र हिंदू नद्यांच्या काठी भरणारा भविष्यावर मेळा आहे. कुंभमेळा दर 12 वर्षांनी भारतात 4 ठिकाणी कुंभमेळा. प्रयागराज, उज्जैन, नाशिक आणि हरिद्वार. दर 6 वर्षांनी प्रयागराज आणि हरिद्वार येथे अर्ध कुंभमेळा भरतो. तर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. पुण्यातील आगा खान पॅलेस. कस्तुरबा गांधी यांची पुण्यातील आगा खान पॅलेसमध्ये मृत्यू झालेली होती. कस्तुरबा गांधी महात्मा गांधीच्या पत्नी होत्या. 1942 लढ्यात त्यांना नजर कैदात ठेवले असताना त्यांचा मृत्यू झाला. आगा खान पॅलेस त्यांची समाधी आहे. पंडित नेहरू राजघाट. महात्मा गांधी राजघाट. पंडित नेहरू शांतिवन. डॉक्टर बाबासाहेब चैत्यभूमी. लालबहादूर शास्त्री विजयघाट. यशवंतसागर प्रीतिसंगम. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला मँचेस्टर, इचलकरंजी, मँचेस्टर 28 नगरपालिका सुद्धा आहे. ते इंग्लंडमध्ये मँचेस्टर हे गाव होते. औद्योगिक क्रांती येथे पहिले शहरामधले मँचेस्टर हे जगातील पहिले रेल्वे स्थानक बांधले. महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगाची सुरुवात इचलकरंजी पुणे झाली. 28 महानगरपालिका. बरोबर आहे. महाराष्ट्राचे मँचेस्टर इचलकरंजी. भारताचे मँचेस्टर अहमदाबाद आणि आधी मुंबई. बाळासाहेब ठाकरे. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय नागपूर. गोरेवाडा नागपूर आहे. आणि गोरेगाव मुंबई आहे. गोरेगाव मुंबई. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय. बाळासाहेब ठाकरे नाव दिलेलं आहे. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय नागपूर येथे त्याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिलेले आहे. 26 जानेवारी 2021 रोजी यांचे उद्घाटन झाले. उद्घाटक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. क्षेत्र 5,000 हेक्टर. संघ शब्द ओळखा. लेण्याद्री सिद्धटेक सिद्धिविनायक मोरगाव. सिद्धटेक तर उधर आहे बे. जालना. सिद्धटेक तर उधर आहे. अहमदनगर अहिल्यादेवी नगरमध्ये आता. बाकी पुण्यामध्ये सिद्धटेक विनायक हे अष्टविनायकाचे नाव आहे. इतर पर्याय अष्टविनायकाचे स्थळ आहे. चिंतामणी थेरूर पुणे. महागणपती रांजणगाव पुणे. मोरेश्वर मोरगाव पुणे. विघ्नेश्वर ओझर पुणे. गिरिजात्मक लेण्याद्री पुणे. विनायक महाड रायगड. सिद्धिविनायक सिद्धटेक अहिल्यानगर. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल CSMT यांचा समावेश 2004 मध्ये वारसा हक्कामध्ये समावेश केला. विक्टोरिया टर्मिनलचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज CSMT केलेल्या बोरी बंदराचा CSMT म्हणतात त्याला. 2004 साली जागतिक वारसा स्थळ वर्ल्ड हेरिटेज साइट WHS में डाल दिया गया है. क्या बोलता विसंग शब्द ओळखामध्ये ना. लेण्याद्री सिद्धटेक सिद्धिविनायक मोरगाव सिद्धिविनायक. लेण्याद्री सिद्धटेक हे स्थळ आहे ना रे भाई. सिद्धटेक सिद्धिविनायक. देख सिद्धटेक सिद्धिविनायक. प्रकाशे नंदुरबार प्रकाशे. दक्षिण काशी प्रकाश. दक्षिण गंगा गोदावरी तापी नदीच्या काठावर दक्षिण काशी असे म्हणतात. शहादा तालुक्यात नंदुरबार प्रकाश स्थळ आहेत. महाराष्ट्राची लोकसंख्या. जनगणना 2000 लोकसंख्या दृष्टीने महाराष्ट्राच्या भारतात कितवा तिसरा. सबसे पहले नंबर पे तीसरा नंबर है. अबे दूसरा है भाई. पहले यूपी है, दूसरा महाराष्ट्र है. दूसरा महाराष्ट्र, तीसरा बिहार आहे. 2011 जनगणनेनुसार खालील कोणत्या दृष्टीने भारतात महाराष्ट्र दुसरा क्रमांक लागतो. 12 क्रमांक यूपी. 2011 महाराष्ट्राची लोकसंख्या 11,23,033. 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या कुठे. सिंधुदुर्ग. सर्वात कमी लोकसंख्या सिंधुदुर्ग. 2011 जनगणनेनुसार सर्वात कमी जनसंख्या महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या सिंधुदुर्गमध्ये. महाराष्ट्रातील लोकसंख्येचे
सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता? मुंबई उपनगर. सर्वात जास्त घनता मुंबई उपनगर. मुंबई उपनगर सर्वाधिक जास्त घनता आहे. मराठीत लोकसंख्येची सर्वाधिक घनता मुंबई उपनगर 20,980. मराठीत लोकसंख्येची सर्वात कमी घनता गडचिरोलीमध्ये आहे. डेन्सिटी बोलते. महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीची लोकसंख्या जनगणना 2018 टक्केवारीनुसार शेवटून चौथा जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या जनगणनेच्या नुसार 2018 टक्केवारीनुसार शेवटून चौथा जिल्हा सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग. सर्वाधिक आदिवासी नंदुरबार. सर्वाधिक आदिवासींची संख्या नाशिकमध्ये. नाशिकमध्ये आहे. 2011च्या जनगणनेनुसार गोंदिया जिल्ह्याची लोकसंख्या. गोंदिया जिल्ह्यात देखते बैठेंगे. खालीलपैकी भारतातील सर्वात तरुण राज्य कोणते? तो गोवा, तेलंगणा. 2014. गोवा भारतातील सर्वात तरुण राज्य. गोवा भारतातील सर्वात तरुण राज्य आहे. जनगणना 2011 यवतमाळ जिल्ह्याची स्त्री पुरुष तुलना देखते बैठेंगे. महाराष्ट्राची स्त्री पुरुष तुलना 929 आणि महाराष्ट्राचे बाललिंग होतं 894 to 929 असं आहे ना. यवतमाळ जिल्ह्याचे या आदिवासी जमाती आढळतात. गोंड, कोलम, परातन सर्वच आढळतात. भारतात दर 10 वर्षांनी जनगणना होते. जनगणना करते. पूर्ण आकडेवारीसह पहिली जनगणना 1881 झालेली होती. स्वातंत्र्यानंतर 1951 झालेली होती. 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राची प्रति चौरस किलोमीटर संख्येची घनता 365 चौरस किलोमीटर आहे ना. 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11.21 कोटी. भारताची जनगणना 382 प्रति चौरस किलोमीटर. जगातील लोकसंख्येत भारताची कितवा क्रमांक लागतो? द्वितीय. पहिला चायना अभी पैदा हो गया. जगातील लोकसंख्येत भारतात द्वितीय क्रमांक लागतो. भारतीय लोकसंख्या जनगणनेनुसार 21 कोटी. जगातील लोकसंख्येची चीनच्या प्रथम क्रमांक 2023 सगळ्या देशांना मागे टाकतो. भारत जगातील पहिला देश बनलेला आहे. 2011 जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची साक्षरता. गडचिरोली भारतातील सर्वात कमी लोकसंख्या कुठे आहे? भारतातील सर्वात कमी लोकसंख्या सिक्कीम आणि इथं रायगडात सिंधुदुर्ग इथे चिपी विमानतळ आहे आणि रेड्डी पोर्ट आहे. भारतात सर्वात कमी लोकसंख्या राज्य सिक्कीम आहे आणि सर्वात जास्त लोकसंख्या उत्तर प्रदेशमध्ये. भारतात साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त केरळमध्ये आहे. महाराष्ट्र राज्याची नागरी लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के आहे? 45%. आज भी 45.2% नागरी लोकसंख्या आहे. भाई बहुत बड़ी बात है. 2011 जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याची स्त्री पुरुष प्रमाण हे राष्ट्रीय स्त्री पुरुष प्रमाणापेक्षा कमी होते? राजस्थान में वैसे वो मेंटल पगले झाले. 2011 जनगणनेनुसार स्त्री पुरुष समानता भारताची 928. केरळमध्ये 1084. बापरे बाप. भारतात सर्वाधिक कमी लिंग गुणोत्तर दमण दीवमध्ये. एखाद्या प्रदेशाचे क्षेत्रफळ व तेथील एकूण लोकसंख्या यावरून दर चौरस किलोमीटर किती लोक राहतात याचे प्रमाण काढता येते. या प्रमाणात लोकसंख्या घनता असे म्हणतात. घनता डेन्सिटी बोलते ना भाई. डेन्सिटी 365 चौरस किलोमीटर आहे. भारताची 382. भारत की लोकसंख्या सर्वात कमी घनता असलेल्या केंद्राचे प्रदेश कोणता? सबसे ज़्यादा अंदमान निकोबार में कम लोग पण रहते. ही तरी घनता कमी आली. भारतीय लोकसंख्या घनता 382 चौरस किलोमीटर. सर्वाधिक घनता दिल्लीमध्ये 11,320 किलोमीटर. निकोबार 40 किलोमीटर. बोडो जमातीचे लोक जास्त प्रमाणात कोणत्या राज्यात आढळून येते? बोडो जमाती जयंती गारो खासी. यहाँ पे आता जयंती गारो खासी बोडो आसाम में आता. जयंती गारो खासी मेघालय में आता. बोडो जमात आसाम में आता. नागा जमात नागालैंड में. मिश्ती गताई जमात अरुणाचल. कुकी मैतेई मणिपुर. कुकी और मैतेई मोस्ट टाइम पे बहुत चल रहा था. कुकी और मैतेई मणिपुर. लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता असे म्हणणे संयुक्त ठरेल की सर्वात विरळ लोकसंख्येचे राज्य अरुणाचल प्रदेश. सर्वात विरळ लोकसंख्येचे राज्य घनता अरुणाचल प्रदेश 17 चौरस किलोमीटर आहे फक्त. देशात साक्षरतेचे सर्वात कमी प्रमाण बिहारमध्ये आहे. सर्वात जास्त साक्षरता तिथं आहे. कुठं आहे? देशामध्ये महाराष्ट्र लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा तर क्षेत्रफळाच्या दिवशी तिसरा क्रमांक लागतो. उत्तर प्रदेश ना. भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य लोकसंख्या यूपी आहे. महाराष्ट्र सेकंड नंबर पे आता है. भारतातील लोकसंख्येची गणना ही दर 10 वर्षांनी केलेली जाते. दर 10 वर्षांनी 1881 में किया था. बाद में 1951 में किया गया था. 1872 में किया था लॉर्ड मेयो ने सुरुवात किया था. 1881 दर 10 वर्षांनी नियमित सुरू केली. 2011 पासून 15वी जनगणना. अभी 16वी जनगणना. 10 वर्षांनी जनगणना आणि 5 वर्षांची पशु जनगणना. 4 वर्षांनी व्याघ्र जनगणना.
विकसनशील देशामध्ये लोकसंख्या स्तूपा कसा असतो? रुंद पाया व अरुंद माथा. 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 रुंद पाया व अरुंद माथा अरुंद पाहिजे. रुंद पाया माथा अरुंद. रुंद पायाने माथा अरुंद. महाराष्ट्राचे स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर 929 365 है. 365 घनता है. 929 महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर 929. 943 भारताचे आहे. सर्वाधिक लिंग गुणोत्तर राज्य 108 केरला. महाराष्ट्रातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा रत्नागिरी. 1122. बाबर देशातील 100% राज्य एर्नाकुलम आहे. केरळ भारत राज्यातील सर्वात साक्षर राज्य. केरळ राज्यातील एर्नाकुलम जिल्हा देशातील 100% साक्षर जिल्हा आहे. पोथनिकत जिल्हा एर्नाकुलम केरळ राज्यातील बरेच साक्षर आहे. महाराष्ट्र साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग. दुसरा वर्धा आहे. पहिला सिंधुदुर्ग आहे. दुसरा वर्धा आहे. महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येत सर्वात कमी घनता कुठे आहे? गडचिरोली सर्वात कमी घनता. आणि मुंबई उपनगरमध्ये सर्वात जास्त. घनता सर्वात जास्त मुंबई उपनगर. गडचिरोली सर्वात कमी. लोकसंख्या सर्वात जास्त पुणेमध्ये. सिंधुदुर्ग सर्वात कमी आहे. देशाच्या साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण कोणते आहे? साक्षरतेमध्ये बिहार सर्वात कमी आहे. भारतातील सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण कुठे आहे? केरळमध्ये आहे. आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये 1128 काहीतरी आहे. 1048 आहे ना. हे लोकसंख्या सर्वात विरळ घनतेचे राज्य आहे. अरुणाचल प्रदेश. मोस्ट टाइम 2 बार आहे भाई. लोकसंख्या सर्वात विरळ घनतेची जनता अरुणाचल प्रदेश आहे. अरुणाचल प्रदेश विरळ लोकसंख्येचे 2011च्या जनगणनेनुसार घोषवाक्य काय होते? आपली जनगणना आपले भविष्य. मोस्ट टाइम पी. आपली जनगणना आपले भविष्य. 2011 जनगणनेनुसार लॉर्ड मेयो ने भाई 1872 में पहली बार किया था. 1881 में बाद में किया था. 1951 में बाद में कंटिन्यू होते रहे. अभी 2011 में 15वीं जनगणना होती है. अभी 2026 की 2016वीं जनगणना चल रही है. देशात जन्मदर 1000 वर प्रति 1000 व्यक्तीवर देखा जाता है. भारतातील या राज्याचे लिंग गुण सर्वाधिक आहे. केरळ राज्याचे आहे. रायगड सिंधुदुर्गमध्ये सर्वाधिक आहे. महाराष्ट्राचे. माल्थसच्या मतानुसार लोकसंख्येच्या नियंत्रणाखालीपैकी कोणता उपाय आहे? नैसर्गिक प्रतिबंधक. नैसर्गिक प्रतिबंध. माल्थसच्या मतानुसार नैसर्गिक प्रतिबंध नियंत्रण हा खालीलपैकी. लोकसंख्या नियंत्रण. माल्थसच्या मतानुसार नैसर्गिक प्रतिबंध. नंदुरबार जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येची अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती टक्के आहे? नंदुरबार जिल्ह्यावाले देखते बैठेंगे. नंदुरबार देखते बैठेंगे. 69.80. 2011 जनगणनेनुसार नंदुरबार जिल्ह्यातील दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण किती? नंदुरबार देखते बैठेंगे. महाराष्ट्र आदिवासी जमात. वारली चित्रकला भारतातील कोकण राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये वारली चित्रकला येते. कोणतं? पालघर. भारतात जव्हार थंड हवेचे ठिकाण. इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. जव्हार हे ठिकाण आहे. पालघर थंड हवेचे ठिकाण. इथंच आहे. कोणता? एक महाराष्ट्रातला पहिला नाही का म्हणतं रे, एक न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे. बस खतम काम. वारली आदिवासी जमाती आहे. वारली ही आदिवासी जमात पालघर जिल्ह्यात आढळते. वारली जमातीचे वारली नृत्य प्रसिद्ध आहे. है ना. गोल, त्रिकोण, आयात, चौकोन वगैरे काही बनवून चालले ते. महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा नंदुरबार आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. पालघरमध्ये वारली चित्रकला. जव्हार थंड हवेचे ठिकाण. पदस्पर्शाने पावन झालेली छत्रपती शिवाजी महाराज आदिवासी समुदायाचे प्रमाण सर्वाधिक असल्याने नंदुरबारला आदिवासी जिल्हा म्हणून ओळखतात. राजदेव मोगरा देवी. मुंडा ही आदिवासी जमात मुख्यतः या राज्यात आढळते. मुंडा झारखंड. झारखंडमध्ये मुंडा आदिवासी. मुंडा ही आदिवासी झारखंड राज्यात आढळते. मुंडा जमातीची बिरसा मुंडा हे दैवत आहे. ठक्कर बापा आदिवासी कल्याण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. ठक्कर बापा आदिवासी बिरसा मुंडा यांनी ख्रिश्चन धर्मप्रसाराचा विरोध केला. नंतर ते इंग्रजांविरुद्ध लढले. तुरुंगात येतात. त्यांच्यावर अनेक छळ झाले. त्यांचा मृत्यू झाला. ठक्कर बापा आदिवासी. अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर. अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर. भिल्ल सेवा मंडळाची स्थापना. गोंड सेवक समाजाची स्थापना. ठीक आहे ना. भिल्ल व आदिवासी जमात त्यांच्या खालीपैकी मुख्यत्व कोणत्या ठिकाणी दिसून येते? भिल्ल ही आदिवासी खानदेश. भिल्ल आदिवासी समाज खानदेश.
भिल्ली आदिवासी जमात राज्यातील प्रमुख आदिवासी जमात आहे. आढळ मुख्यतः नंदुरबार जिल्ह्यात धुळे. माडिया गोंड गडचिरोली. माडिया गोंड गडचिरोली. अतिशय लाजरी असलेली जमात गडचिरोली जिल्ह्यात आढळते, तसेच छत्तीसगड, महाराष्ट्र यांच्या सीमा देखील भागात आढळते. माडिया गोंड गडचिरोली. केंद्र शासनाने महाराष्ट्रातील 3 जमातींना आदिम जमाती घोषित केली आहे. माडिया गोंड गडचिरोली, कोलाम यवतमाळ, कातकरी रायगड. मोस्ट टाइम्पी कातकरी रायगड. माडिया गोंड गडचिरोली. कोलाम यवतमाळ, कातकरी रायगड. कोलाम यवतमाळ, कातकरी रायगड. कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या कोरकू जमाती अमरावती. कोरकू जमाती अमरावती. पालघरमध्ये येते. ते कोणते वारली कम्युनिटी. धुळे जळगावमध्ये येते. कोणते येते गोंड ने भिल जमाती इथे सर्वात जास्त आहे. कोरकू जमाती अमरावती. कोकूर अमरावती. माडिया गोंड गडचिरोली. भिल्ल खानदेशमध्ये. कोलाम यवतमाळ, कातकरी रायगड. महाराष्ट्र विद्यापीठ. मोस्ट एमपी. महाराष्ट्रात एकमेव केंद्रीय विद्यापीठ कोणत्या ठिकाणी. वर्धा ठिकाणी. हिंदीच्या प्रचारासाठी केंद्रीय विद्यापीठ म्हणजे असे विद्यापीठ ज्याची स्थापना संसदीय कायद्याने होते. महाराष्ट्रातील एकमेव केंद्रपीठ महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठ 1997 मध्ये बनलेलं आहे. महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ मुंबई. स्थापना 1857 मध्ये. महाराष्ट्रातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर अमरावती. महाराष्ट्रातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर अमरावती. देशातील पहिले AI विद्यापीठ कर्जत रायगड AI विद्यापीठ आहे. महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ नाशिक. महाराष्ट्रातील एकमेव संस्कृत विद्यापीठ रामटेक नागपूर. जिवाजी विद्यापीठ ग्वाल्हेर. किती बार आहे रे. जिवाजी विद्यापीठ ग्वाल्हेर. MP में आता हो. जिवाजी विद्यापीठ ग्वाल्हेर. IISc जवाहर विद्यापीठ नवी मुंबई. एमआयटी नोएडा. अन्ना युनिव्हर्सिटी चेन्नई. जामिया मिलिया न्यू दिल्ली. IISS बेंगलोर. भारत इतिहास संशोधक मंडळ येथे यांनी स्थापन केले. भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे व V.K. राजवाडे. पुणे V.K. राजवाडे. भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे V.K. राजवाडे. भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे V.K. राजवाडे. नॅशनल फिल्म आर्किव्ह संस्थेची मुख्य कचेरी कुठे आहे. नॅशनल फिल्म आर्किव्ह पुणे. नॅशनल फिल्म आर्किव्ह पुणे. रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील. 1919 सातारा. कर्मवीर भाऊराव पाटील. स्वावलंबी शिक्षण हीच आमची ब्रीदवाक्य कमावू शिका. अध्यक्ष शरद पवार आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक या ठिकाणी आहे. महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व वैद्यकीय शिक्षण एकरूप होण्यासाठी आरोग्य विज्ञान स्थापना केली. आरोग्य विज्ञान विद्यापीठ 1998 मध्ये. कुलपती भगतसिंग कोश्यारी या ठिकाणी. या विद्यापीठांतर्गत संपूर्ण महाराष्ट्र राज्य येते. MBBS BM ठीक आहे ना. राष्ट्रीय विधी विद्यापीठ. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई. यापैकी सर्व. मुंबई, औरंगाबाद, नागपूर यापैकी सर्व. महाराष्ट्रामध्ये कुठे आहे. लॉ कॉलेज नागपूरमध्ये बी आहे ना बाबा. राष्ट्रीय विधी विद्यापीठ नॅशनल लॉ कॉलेज मुंबई, औरंगाबाद, नागपुर. अबे भाई इधर ही तो ये क्या हाई कोर्ट के वहाँ पे नेशनल लॉ कॉलेज वहाँ पे बनेंगे ना. राष्ट्रीय विधी विद्यापीठ. राष्ट्रीय बार काउन्सिलिंग वकिलांची संघटना नियमित करते. निधी राज्य सरकार. हे सर्वोत्कृष्ट कायदे महाविद्यालयाचे आहेत महाराष्ट्रात. तेथे उच्च न्यायालय अथवा खंडपीठ आहे. तेथे राष्ट्रीय महाविद्यापीठ आहे. नॅशनल लॉ कॉलेज राज्यात 3 ठिकाणी. मुंबई छत्रपती संभाजीनगर, नागपूर या ठिकाणी आहे. मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कुठे आहे. वाई. वाईमध्ये सर्वात कमी पाऊस पडतो. मराठी विश्वकोश निर्मिती मुख्यालय वाईमध्ये. वाई. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोल्याची स्थापना 1969 मध्ये केले. पंजाबराव. एकूण किती. भारतातील पहिले कृषी मंत्री व शेतकरी नेते पंजाबराव देशमुख यांचे नाव अकोला जिल्हा कृषी विद्यापीठाला दिलेले आहे. ट्रिक RID परभणी स्थापना 1960. राहुरी कृषी विद्यापीठ 1960. अकोला कृषी विद्यापीठ. राहुरी महात्मा फुले यांचे नाव देण्यात आलेले आहे. अकोल्यामध्ये पंजाबराव देशमुख 1970. दापोली बाळासाहेब सावंत 1970. परभणी वसंतराव नाईक.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेर. डॉक्टर बी आर आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेर या ठिकाणी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ स्थापना रायगड लोणेर या ठिकाणी आहे. रायगड. अभ्यासक्रम तंत्रज्ञानातील पदवी व पदविका. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक हे नागपूरच्या रामटेक या ठिकाणी नागपूर रामटेक या ठिकाणी आहे. कवी कालिदास मेघदूत व काव्य हे काव्य नागपूरमधील रामटेक येथे लिहिले. महाराष्ट्रात संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी विद्यापीठ नव्हते म्हणून 1997 रामटेक येथे कुलगुरू कालिदास यांची विद्यापीठ झाली. महाराष्ट्रात पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? नागपूरमध्ये आहे. पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ एकरूपात यावी संशोधन व्हावे म्हणून मत्स्य विद्यापीठ लोणेरमध्ये नागपूरमध्ये बनलेलं आहे. श्रीमती नेते CS नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई 1916. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ लोणेर रायगड 1989. कवी कुलगुरू कालिदास रामटेक नागपूर 1990. पशु मत्स्य विद्यापीठ लोणेरमध्ये नागपूरमध्ये आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक 1990. यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक 1989. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली 2011. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ वर्धा 1990. राष्ट्रीय विधी नॅशनल लॉ कॉलेज 3 ठिकाणी 14, 16, 17 मध्ये बनलेली आहे.